मुंबईतील आलिशान रुस्तमजी क्राउन इमारतीत पालिकेची कारवाई. बड्या नेत्याच्या अनधिकृत फ्लॅटवर हातोडा. केसरकर, सदा सरवणकर, संजय राठोडांच्या फ्लॅटचा समावेश. 29 ऑगस्टच्या आंदोलनावर मनोज जरांगे ठाम. अंतरवालीसह मुंबईत आंदोलनाची तयारी. आता आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा. मराठा समाजासाठी शेवटचा लढा असल्याचं मत. सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात अंतरवाली सराटीत दाखल होणार. मनोज जरांगेंची मनधरणी करण्यात यश येणार का, याकडे लक्ष. सगळं भुजबळ सोडा, आमदार खासदारांनाही माझी धास्ती. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल. 99% रिस्पॉन्स, तरी आबाला पुढे घ्या म्हणतो. व्हिडिओची जोरदार चर्चा. महिला आरक्षणाला कोणीही विरोध केलेला नाही. 2023 मध्ये आरक्षण मंजूर झालंय. खासदार संजय राऊतांचा भाजपला टोला. तर एक विधेयक दोनदा कसं मंजूर करता येईल, राऊतांचा सवाल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. महायुतीचे सर्व नेते आमदार उपस्थित राहणार. बैठकीनंतर स्नेहभोजनाचं आयोजन. अमरावती जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या सीएनसी वॉर्डात अग्नितांडव. 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू. व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. जिल्हास्तरीय रुग्णालयातील एसएनसी वॉर्डात फायर यंत्रणांचं कार्यान्वित नसल्याची धक्कादायक माहिती. फायर यंत्रणाच नसल्यानं रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. अमरावती जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. दोषींवर कठोर कारवाई करणार, फडणवीसांची ट्विट करून माहिती. बीडमध्ये महिलेच्या प्रसूतीवेळी डॉक्टर पोटातच सर्जिकल हातमोजे विसरला. पुण्यात पुन्हा शस्त्रक्रिया करून काढले हातमोजे. कर्तव्यात निष्काळजीपणा केल्यानं 2 स्त्रीरोग तज्ज्ञ कार्यमुक्त. नागपूरच्या गोधणी परिसरात गॅस गळती. जलशुद्धीकरण केंद्राजवळ गॅस गळतीची घटना. 200 मीटरचा परिसर मोकळा केला. मुंबईत अमराठी रिक्षा चालकांची मुजोरी. कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्ती विरोधात आंदोलन. रिक्षा रस्त्यावर उभ्या करून सरकारच्या मराठी सक्ती निर्णयाचा विरोध.